हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 24. अच्छेद्योऽयं दाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. अच्छेद्य न तुटणारा, अयम हा आत्मा, अदाह्य न जळणारा, अयम हा आत्मा, अक्लेद्य अविद्राव्य किंवा न विरघळणारा, अशोष्य न सुकणारा, एवः निश्चित, च आणि नित्यः शाश्वत, सर्वगतः सर्वव्यापी, स्थाणुः अपरिवर्तनीय, अचलः निश्चल, अयम हा आत्मा, सनातनः शाश्वत तसाच राहणारा. हा आत्मा अविद्राव्य तथा न तुटणारा आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. तात्पर्य: अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि यात काहीही परिवर्तन न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या संदर्भात अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्म्याचे कधीच विलीनीकरण होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो. परंतु बुद्धिमान जीवात्मे भगवंतांच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगतः सर्वव्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, वातावरणामध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही, म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही जीवात्मे आहेत आणि त्यांना तेथे राहण्यास अनुरूप अशी शरीरे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगतः हा शब्द अर्थहीन झाला असता. हरे कृष्ण.